नमस्कार मंडळी, मी पद्मा. तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज कुरकुरीत बोंबील कसे बनवायचे हे दाखवणार आहे. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बोंबील आणल्यानंतर 3-4 पाण्यामध्ये मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यावे. ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे 4-5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले. बोंबील स्वच्छ धुवून झाल्यानंतर स्वच्छ साफ करून त्यात आतमध्ये कट मारून घ्यावे. असे कट मारल्याने तयार केलेला मसाला हा आतपर्यंत पोचला जातो. चवीला सुंदर व टेस्टी बनतात. ज्याप्रमाणे व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे. एक लाईक करायला विसरू नका. ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे एकदा नक्की ट्राय करा. तुमचे बोंबील सुद्धा मी बनवल्याप्रमाणेच कुरकुरीत बनतील. बोंबील स्वच्छ साफ करून झाल्यानंतर एका कपड्यावर सर्व बोंबील ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे ठेवावे व वरून काहीतरी जड वस्तू ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून द्यावे. म्हणजे त्यातील असलेले सर्व पाणी बाहेर निघून जाते. अगदी ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणेच करावे. म्हणजे बोंबील अगदी कुरकुरीत व असे केल्याने बोंबलातील सर्व पाणी बाहेर निघून जाते व बोंबील अगदी कुरकुरीत व टेस्टी बनतात. 10 ते 15 मिनिटानंतर त्यावरील वजन काढून बोंबील साईडला करून घेऊया. अगदी कुरकुरीत झाल्यासारखे दिसतात बघा. सर्व बोंबील बाजूला काढून घेतल्यानंतर पुढील तयारी करूया. फिश फ्राय मसाला घातला, अद्रक लसूणाची पेस्ट घातली, लाल तिखट, काळा मसाला, मालवणी मसाला, त्याचप्रमाणे हळद व चवीनुसार मीठ घालून तयार केलेले कोकमचे पाणी घातले व सर्व चांगले मिक्स करून घेतले. जर कोकम नसेल तर लिंबाचा वापर सुद्धा करू शकता. त्याने सुद्धा चवीला सुंदर व टेस्टी बनतात. असे करून 5 मिनिटासाठी बाजूला ठेवले. आता पुढील तयारी करूया. त्याच्या कोटिंगच्या तयारी करिता एका प्लेटमध्ये बारीक रवा घेतला. त्यात 3 चमचे तांदळाचे पीठ घातले, चवीनुसार मीठ घातले, हळद, लाल तिखट व मालवणी मसाला घालून घेतला. सर्व चांगले मिक्स करून घेतले व ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे एक बोंबील घेऊन चांगले दोन्ही बाजूने थापून त्यावर तयार केलेले कोटिंग लावून घेतले व 5 मिनिटासाठी बाजूला ठेवले. सर्व बोंबीलला असे कोटिंग करून घेतले ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे. तुम्हाला पण असे बोंबील बनवायचे असतील तर नक्की या पद्धतीने ट्राय करा. तुमचे बोंबील सुद्धा कुरकुरीत होतील, ही मी गॅरंटी देते. बोंबीलला कोटिंग लावून झाल्यानंतर पुढील तयारी करूया. गॅसवर पॅन ठेवला. पॅन गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर त्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्या व कढीपत्ता घालून चांगले तडतडू दिले. तयार केलेले बोंबील फ्राय त्यावर एक एक करून सोडून दिले व चांगले खरपूस होईपर्यंत एका साईडने भाजू दिले व नंतर पलटी मारून दुसऱ्या साईडने सुद्धा चांगले खरपूस होईपर्यंत फ्राय करून घेतले. मी सांगते म्हणून एकदा नक्की ट्राय करा. तुमचे बोंबील सुद्धा मी बनवल्याप्रमाणेच अगदी कुरकुरीत व टेस्टी बनतील. तुमची मुलं सुद्धा आवडीने खातील.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू याच्याच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.